On the behalf of New Life Fellowship कोल्हापूर न्यू लाईफ फेलोशिपच्या वतीने I welcome each one of you to the program of spiritual transformation. आत्मिक परिवर्तन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. We have been studying on various subjects, आम्ही निरनिराळ्या विषयांवर अभ्यास करत आहोत and I am so happy to introduce a new series of studies in the theme of growing in God in the midst of the troubles of life. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाबरोबर वाढणं या एका नव्या विषयाच्या अभ्यासासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. I believe and I pray that these studies will enable in your Christian life to grow in the midst of the troubles of life. आणि माझा विश्वास आहे आणि माझ्या ह्याच प्रार्थना आहेत की या सर्व पवित्र शास्त्राच्या अभ्यासक्रमाद्वारा तुमची आत्मिक उन्नती होईल आणि तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला आशीर्वादित ठरतील. No matter what you face in your life, studying the word of God will change and transform your life. जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीमधून जरी जात असला तरी देवाच्या वचनाचा अभ्यास, देवाच्या वचनाचं मनन तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढू शकतं. Are you ready to learn this subject? आणि मग या विषयाचा अभ्यास करण्यासाठी, त्याच्यावर मनन करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? So I encourage all of you, let us focus or let us turn to this subject. आणि म्हणून मी तुम्हा प्रत्येकाला उत्तेजन देतो की चला या विषयाचा आपण एकत्रितपणे अभ्यास करूया, आपलं लक्ष या विषयावर आपण केंद्रित करूया. Greetings in the loving name of Jesus Christ our Lord. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. Again, a great privilege and honor for me to bring God's word to you. देवाच्या वचनाची भाकर मोडण्यामध्ये मला मोठा आनंद वाटत आहे. And we will continue with our main theme of growing in God in the midst of the troubles of life. आणि आपला जो विषय आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाच्या बरोबर वाढणं, त्याचाच पुढे आपण आज अभ्यास करणार आहोत. And we looked into the life of Moses. मोशेच्या जीवनासंबंधी काही गोष्टी आपण अभ्यासल्या. And in this study, the part 2 of Moses' life we will look. आणि मोशेच्या जीवनाचा पुढील अभ्यास आपण या दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत. In many people's life, one of the things that stops them from growing in God is the failures in life. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये अपयशामुळं देवामध्ये वाढण्याचं ते थांबवतात. Now they try to do something that they think is best and then they fail. आणि त्यांना स्वतःच्या बुद्धीला वाटतं जे उत्तम आहे ते करण्याचा ते प्रयत्न करतात आणि मग त्यामध्ये ते अपयशी होतात. And then because they fail, they think that oh, I have failed, now I don't want to try again. आणि मग अपयश मिळाल्यामुळं ते असं समजतात आता मी अपयशी झालोय, आता मला पुन्हा प्रयत्न करायचा नाही. Now imagine if a child in the first standard, आता पहिल्या इयत्तेमध्ये असलेला जो विद्यार्थी आहे and the child failed in the first standard, आता पहिल्या इयत्तेमध्ये एक जर मूल नापास झालं and if the parents think okay, my child failed in the first standard, now I don't want to send the child to the school. मग आई बापांनी असं समजा ठरवलं की माझं लेकरू पहिल्या इयत्तेत नापास झालंय, चला आता त्याला शाळेमधून काढूया, आता त्याला पुढं काही शिकता येणार नाही. Now then the future of that child is entered and it will be a very tragic decision. आणि मग असा जर आई वडिलांनी जर विचार केला तर त्या लेकरासाठी आणि त्या आई वडिलांसाठी हा फार वाईट विचार असा होऊ शकेल. Now what the parents do? मग आई वडील काय करतात? It doesn't matter you fail now, you can do it next time. आणि मग आपल्या लेकरांना ते उत्तेजन देतात, काय हरकत नाही, तू नापास झाला असलास तरी पुढच्या वर्षी तू पास होशील. And also if the parents are wise, they will think what was the reason that this child failed. आणि मग जे हुशार आई वडील असतात, जे काळजी करतात, ते शोधून काढतात की आपलं लेकरू नेमकं कशामुळे नापास झालं. And in the second attempt
the child passes and move on to a higher grade. आणि मग पुढच्या प्रयत्नामध्ये ते लेकरू पास होतं आणि वरच्या वर्गामध्ये जातं. You know, one victory encourages to look forward to another victory. आणि एक विजय आम्हाला दुसऱ्या विजयापर्यंत जीवनामध्ये घेऊन जातो. In the same way, sometimes one failure can discourage us attempting again. आणि मग त्याच वेळेला एक अपयश आम्हाला पुन्हा प्रयत्न करण्यावाचून वंचित करू शकतो. When we come back to Moses' life, मोशेच्या जीवनाकडे परत येताना when he attempted to deliver Israelites from the Pharaoh, he failed. आणि सुरुवातीला स्वतःच्या सामर्थ्यानं बुद्धीनं इस्रायल लोकांना फारो राजाच्या गुलामगिरीतून सुटका करण्याचं त्यानं ठरवलं, पण त्यामध्ये तो अपयशी झाला. But even later in life, when God calls him, Moses was reluctant because of that failure. आणि या जुन्या अपयशाचं त्याला माहिती असल्यामुळे ज्या वेळेला देवानं मोशेला पाचारण केलं त्यावेळेला तो पुन्हा इस्रायल लोकांचं नेतृत्व करण्यासाठी तयार झाला नाही. But in the process of his conversation with God ministering to him, he learned the lesson to obey what God says. पण देवाबरोबर संभाषण करताना मग त्यानं असं ठरवलं की देवाचं आज्ञापालन करण्याचं आणि पुन्हा तो मिस्र देशामध्ये परत गेला इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी. Even in the midst of the failures, आणि अपयशामध्ये असताना देखील when we learn to obey the voice of God, ज्या वेळेला आम्ही देवाच्या वाणीचं आज्ञापालन करण्याचं ठरवतो, then the victory and success comes. त्याच वेळेला आम्ही यशस्वी होतो. Now here Moses commits to obey what God says. आणि देवानं त्या जळत्या झुडपाच्या अनुभवामध्ये मोशेला जे जे काही सांगितलं मोशेनं त्याचं आज्ञापालन करण्याचं ठरवलं. When Jesus met some of his disciples, ज्या वेळेला येशूला त्याच्या काही शिष्य भेटले, the whole night they toiled and they caught nothing and they were washing their net. आणि हे शिष्य संपूर्ण रात्रभर समुद्रामध्ये मासेमारी करत होते, पण एकही मासा त्यांना सापडला नाही. Maybe in their heart there was a sense of failure. We tried and tried, worked whole night and we caught nothing. आणि मग सकाळी ते अपयशी झाले होते, रात्रभर कष्ट केले पण एकही मासा मिळाला नाही, ते निराश झाले होते. And then comes Jesus. आणि मग येशू त्यांच्याकडे आला And he says to them, आणि तो त्यांना म्हणाला, cast the net into the deep. आणि नाव जरा खोलात जाऊ दे, खोलात जाऊन जाळं टाका. And Peter says, आणि मग पेत्र काय म्हणाला, we toiled the whole night and we caught nothing. रात्रभर आम्ही कष्ट केले, एकही मासा सापडला नाही. In other words, we have failed to catch even a single fish. आणि दुसऱ्या भाषेमध्ये आम्ही एकही मासा पकडण्यामध्ये अपयशी झालेलो आहोत. But at your word I will let the net down. परंतु तुम्ही सांगता तर ठीक आहे, आम्ही खोलामध्ये जाऊन जाळं टाकतो. And the Bible says their net was so full and they had to get others to help to draw the net. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्यांचे जाळं माशाने एवढं भरलं की त्यांना ते उचलता येईना, त्यांनी दुसऱ्या लोकांना मदतीसाठी बोलवलं. Obedience always brings the result of blessing. आणि आज्ञा पालनामुळे देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये उतरून येतात. Now from failure, to obedience. आणि अपयशापासून आज्ञा पालनापर्यंत, that is what we see in Moses' life. मोशेच्या जीवनामध्ये हा प्रवास आम्हाला दिसतो. Now the failure promoted obedience in his life. आणि अपयशी असताना देखील मोशेनं देवाचं आज्ञापालन केलं आणि मग देवाचे आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये आले. And the second experience again we find in Moses' life. मोशेच्या जीवनामध्ये दुसरा एक अनुभव त्याला आलेला आम्हाला दिसतो, that failure promotes a teachable spirit. आणि निराशेमध्ये किंवा अपयशामध्ये एक शिक्षण घेण्याचा आत्मा त्यामध्ये आम्हाला दिसतो. When we consider the life of Moses in the palace, आणि फारोच्या महालामध्ये 40 वर्ष मोशे असताना he was a army general. आणि त्या ठिकाणी तो सैन्याचा सेनापती असा होता. The great prince Egypt have ever seen. आणि ज्या फारोचा एखाद्या राजकुमाराप्रमाणे त्या महालामध्ये तो होता. He was a strong
and a great man. आणि तो एक बलवान व्यक्ती होता आणि सामर्थ्यशाली असा व्यक्ती But होता. failure taught him to possess a teachable spirit. आणि निराशेमध्ये किंवा अपयशामध्ये त्याला ह्या आत्म्याचा अनुभव आला की जो शिक्षण देतो. So Moses possessed a teachable spirit. आणि मोशेला शिक्षण देण्याचा आत्मा जणू काय प्राप्त झाला. And the third lesson, तिसरा धडा यामध्ये आम्ही शिकतो. Moses learned that spiritual ends are never achieved by carnal means. आणि भौतिक किंवा जगिक उपायांनी आम्ही आत्मिक गोष्टी साध्य करू शकत नाही किंवा प्राप्त करून घेऊ शकत नाही. You know, even today many Christians, especially many Christian leaders, try to achieve spiritual result by using carnal means. आणि आज देखील अनेक ख्रिस्ती पुढारी आत्मिक ध्येय प्राप्तीसाठी भौतिक किंवा जगिक गोष्टींचा वापर करताना आम्हाला दिसतात. Now we learn from this lesson in the life of Moses that to achieve spiritual ends we must use spiritual means. आणि मोशेच्या जीवनामध्ये हे एक सत्य आम्ही शिकतो, जर आत्मिक गोष्टी आम्हाला साध्य करायच्या असतील, प्राप्त करून घ्यायच्या असतील, तर आम्हाला आत्मिक गोष्टींचाच उपयोग करायला पाहिजे. Some of the things that delights the heart of God, आणि काही गोष्टी ज्या देवाच्या अंतःकरणाला संतोष देणाऱ्या ठरतात, that enables, that opens the door for his mighty work in our life, आणि मग देवाच्या अंतःकरणाला संतोष देणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद घेऊन येतात. that an obedient heart, आणि ते म्हणजे आज्ञा पाळणारं अंतःकरण, that opened the door for God's mighty power working in our life. आणि आज्ञा पालनामुळे देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये उतरून येतं. Then a teachable spirit, that God is able to teach us the valuable principles of his nature. आणि देवाकडून शिक्षण घेण्याचा जो आत्मा आहे, देव आम्हाला त्याचे सिद्धांत, त्याची तत्व आम्हाला जणू काही शिकवतो. Now another lesson from Moses' life is when Moses killed that Egyptian, he tried to hide. आणि मोशेच्या जीवनामध्ये आधी एक जो संदेश किंवा जो धडा आम्हाला पाहायला मिळतो, मोशेनं एका मिस्री माणसाला ठार केलं आणि त्याला वाळूत पुरून टाकलं. And one truth we learn is hiding wrong doesn't erase wrong, it only postpones its discovery. आणि मग मोशेनं जे चुकीचं कृत्य केलं होतं, मोशेला वाटलं या व्यक्तीला पुरल्यामुळं आता ते दडून जाईल किंवा विसरून जाईल. आमच्या जीवनामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी ज्या आम्ही करतो त्या कधीही लपून राहू शकत नाहीत, त्या काही काळापुरत्या लपून राहू शकतात. You know, that is a lesson that we should learn in our life. आणि आमच्या जीवनामध्ये हा महत्त्वाचा धडा आम्ही शिकला पाहिजे. If we fail, जर आम्ही अपयशी झालो, if we try to do something wrong, आणि आम्ही काही जर चुकीचं करायचं जर आम्ही ठरवतो, then if you hide those things, आणि या चुकीच्या गोष्टी जर आम्ही लपून ठेवण्याचा प्रयत्न केला, it doesn't mean that we can forever erase it, आणि याचा अर्थ असा नाही की कायमच्याच त्या लपून राहतील, but it only postpones to the time when it will be discovered. परंतु त्या बाहेर येण्यासाठी काही काळपर्यंत त्या दडून राहतील, पण काही काळानंतर त्या बाहेर येणार, सर्वांना त्या समजणार. Because what Moses did was later exposed. आणि मोशेनं जे एकांतामध्ये केलं, त्या मिस्राला ठार मारून त्याला पुरलं, नंतर ही गोष्ट सर्वांना समजली. In the life of Moses, मोशेच्या जीवनामध्ये going through all these experiences, या सर्व अनुभवातून जात असताना he also learned many leadership lessons. आणि अनेक नेतृत्वाचे धडे तो शिकला. God brings us to a position of authority, a position of leadership in our life as we grow mature in him. आणि देवामध्ये आम्ही प्राऊड होत असताना, देवामध्ये आमची वाढ होत असताना, देव आम्हाला अशा पातळीवर घेऊन जातो, आम्ही इतरांचं नेतृत्व करायला शिकतो. In the book of 1 Peter we read that we are kings and priests unto God. आणि पहिल्या पेत्राच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो की आम्ही देवासाठी
याजक आणि राजे असे आहोत. Kings are the leaders. आणि राजे लोक हे नेतृत्व करणारे असतात. Priests are the spiritual leaders. आणि याजक लोक हे आत्मिक नेतृत्व करणारे असतात. So the Bible says all of God's people are raised into, positions of leadership as kings and priests. आणि पवित्र शास्त्र आम्हाला असं शिकवतं की सर्व देवाचे लोक हे राजे आणि याजक याप्रमाणे त्यांनी नेतृत्व करायला पाहिजे. So when we go through the troubles of life, आणि ज्या वेळेला आम्ही जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीतून अडचणीतून जातो, that we learn many lessons in our life, आमच्या जीवनामध्ये त्याद्वारे आम्ही अनेक धडे आम्ही शिकतो. and then we grow and mature in Him, आणि ज्या वेळेला प्रभूमध्ये आम्ही प्रौढ बनतो आणि आम्ही वाढत जातो, and even God brings us to leadership. आणि नेतृत्वाच्या त्या पातळीपर्यंत देव आम्हाला घेऊन So जातो. Moses in his life, he learned some of the lessons. आणि मोशे आपल्या जीवनामध्ये अनेक नेतृत्वासंबंधी धडे शिकला, which we can look back and learn in our own life. आणि मोशेच्या जीवनाकडे पाहून आमच्या जीवनासाठी हे धडे उपयुक्त आहेत. Number one, पहिला जो धडा आहे, that spiritual leadership is God appointed and not self-assumed. आणि आत्मिक नेतृत्व हे देवानं नियुक्त केलेलं आहे. स्वतः कोणी उठून मी नेतृत्व करतो असं म्हणू शकत नाही. Because Moses failed when he assumed that spiritual leadership. आणि मोशेनं सुरुवात केली, त्यांना स्वतःला नेता मानलं आणि त्यानं सुरुवात केली, त्यावेळेला तो अपयशी ठरला. Here, these are my people. आणि तो म्हणाला हे माझे लोक आहेत They are suffering. आणि ते त्रासामधून जात आहेत I am going to deliver them. आणि मला त्यांच्यासाठी काय तर केलं पाहिजे. But he failed परंतु तो अपयशी ठरला, because he assumed that leadership. कारण त्यानं स्वतः समजूत करून घेतली होती आणि तो स्वतःच नेता बनून पाहत होता. But after 40 years, पण 40 वर्षानंतर God appointed him as a leader. देवानं मोशेला इस्रायल लोकांचा नेता नियुक्त केलं. And no matter how strong Pharaoh was, आणि मग फारो हा सम्राट कितीही सामर्थ्यशाली असला no तरी, matter how strong Pharaoh's army was, आणि फारोचं सैन्य कितीही सामर्थ्यशाली असलं तरी, before God's appointed leader Moses, they have to bow. मोशे जो देवाने नियुक्त केलेला आहे त्याच्या समोर फारोला आणि त्याच्या सैन्याला शरणागती पत्करावी लागली. When God appoints us into spiritual leadership, ज्या वेळेला देव आम्हाला आत्मिक पुढारीपण किंवा नेतृत्व देतो, no matter how strong the powers of darkness, the enemy is, they have to bow to us. शत्रू किंवा अंधकाराचं सामर्थ्य आम्हाला विरोध करणारे कितीही सामर्थ्यशाली असले तरी शेवटी त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. Every powers of darkness have to bow to the spiritual leadership appointed by God. आणि देवानं नेमलेल्या आत्मिक नेतृत्वापुढं प्रत्येक अंधकाराची शक्ती आणि अंधकाराचं नेतृत्व हे शरण येतं. And the second lesson we learned from Moses, मोशेकडून दुसरा एक नेतृत्वा संबंधीचा धडा आम्ही शिकतो. he learned he developed a servant attitude. आणि एक सेवक वृत्ती या नेतृत्वा संबंधी तो शिकला. Now in Egypt he was a prince. आणि मिसर देशामध्ये पहिली 40 वर्ष तो राजमहालामध्ये एक राजकुमार म्हणून जगला. He was only commanding others. आणि त्या महालामध्ये फारोच्या असताना तो फक्त इतरांना आज्ञा करत होता. He had many to serve him. आणि अनेक सेवक त्याची सेवा करण्यासाठी फारोच्या महालामध्ये होते. But now in the wilderness, पण आता अरण्यामध्ये असताना he is serving. तो स्वतः इतरांची सेवा करत He आहे. said to his father-in-law Jethro, आणि इप्रो या आपल्या सासऱ्याला तो म्हणाला, that I will serve you. आणि मी तुमची सेवा करतो, I will look after your sheep. आणि मी तुमच्या मेंढरांची मी काळजी I will घेतो, dwell with you. I will serve your people. आणि मी तुमच्यामध्ये राहतो, तुमच्या लोकांची मी सेवा करतो. Anybody who wants to come to a effective spiritual leadership, they must have a servant attitude or a servant heart. आणि ज्या कोणाला आत्मिक नेतृत्व करायचं आहे त्यांच्यामध्ये ही सेवाभावी वृत्ती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. Jesus, he said, I have come not to be served but to serve. प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र होता
तो म्हणाला मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे. Every God appointed leader is a servant of God. He or she is called to serve his people. आणि देवानं नियुक्त केलेला प्रत्येक पुढारी किंवा नेता देवाची सेवा करण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी देवानं नेमलेला आहे. And the third thing in Moses' life, मोशेच्या जीवनामध्ये नेतृत्वासंबंधी तिसरा धडा आम्ही शिकतो. now Moses was willing to be away from the limelight, and he was willing to accept his new status in the wilderness. आणि अरण्यामध्ये मोशे देवानं त्याला जे पाचारण केलं होतं त्या संबंधी तो आज्ञाधारक राहिलेला आहे आणि प्रसिद्धीच्या झोतापासून जणू काय तो दूर गेलेला आहे. We read in Exodus 2:21 आणि निर्गम 2:21 मध्ये आम्ही वाचतो that Moses was happy and he was content being in the wilderness looking after Jethro's sheep and that new status. आणि आपल्या सासऱ्यांची मेंढरं राखण्याचं काम त्या ठिकाणी तो रानात करत होता, पण या कामामध्ये तो देखील आनंदी होता आणि तो समाधानी होता असं आम्हाला आपल्याला दिसतं. You know, there without going through such a low experience in our life, there is no possibility of understanding the blessings of higher level. आणि मग अशा जीवनाच्या खालच्या पातळीमधून इतरांची सेवा करण्यामधून आम्हाला जावं लागतं आणि मग नंतर देव आम्हाला उंच करतो आणि आम्हाला उंच जागेतून येतो. Sometimes that low valley experience will not be enjoyable. It may not be a pleasant one. आणि मग अशा प्रकारे दरीतून जाण्याचा हा अनुभव अनेक जणांसाठी आनंददायक नसतो, तो दुःखदायक असतो, परंतु तो देवासाठी आणि सेवकांसाठी आवश्यक असतो. Yes, it is important because it is God appointed that they go through that valley so that they may be lifted to a higher mountain, higher hills. कारण देवाची अशी योजना असते की त्याच्या नियुक्त केलेल्या सेवकांनी या दरीतून जावं, त्यांनी अनेक गोष्टी त्या दरीमध्ये शिकाव्यात आणि मग देव त्यांना उंच करतो, त्यांना नेतृत्व देतो. But then again we understand that Moses come finally to the school of self discovery, coming into the shadow of the Sinai. आणि मग सिनाय पर्वतामध्ये आम्ही पाहतो की मोशे स्वतःचं परीक्षण करतो आहे आणि त्यामधून अनेक गोष्टी शिकतो आहे. And finally comes to the shadow of the Sinai. आणि सिनायच्या सावलीमध्ये जणू काय तो त्या ठिकाणी येतोय. And there he meets God face to face. आणि त्या ठिकाणी देवाला समोरासमोर तो पाहतोय, त्याच्याशी तो बोलतोय. And where God transforms his life. आणि मग त्या ठिकाणी मोशेच्या जीवनाचं देव परिवर्तन करताना, बदल होताना आम्हाला दिसतोय. I want you to know, my beloved, माझ्या प्रियांनो, तुम्ही हे समजून घ्या. if we go through that low period of our life, तुमच्या जीवनामध्ये कदाचित आज तुम्ही त्या दरीच्या दुःखदायक अनुभवातून जात असाल, then understand God's purpose is to bring you to the shadow of Sinai. आणि देवाचा हेतू तुम्ही समजून घ्या. त्या दरीमध्ये तुम्ही कायम राहणार नाही, त्या दरीमधून काढून देव तुम्हाला सिनाय पर्वतामध्ये स्वतः समक्ष नेणार आहे. Where he will speak to you face to face. त्या ठिकाणी देव तोंडोतोंड समोरासमोर तुमच्याशी बोलेल. Where he will reveal his eternal plan for you. आणि तुमच्या संबंधी, तुमच्या सेवेसंबंधी असलेल्या सार्वकालिक योजना, संकल्प तो तुम्हाला दाखवून देईल. Where you will find your life and the perspective of your life changed forever. आणि मग तुमच्या जीवनाचे संकल्प, योजना कायमच्या बदललेल्या, परिवर्तित झालेल्या तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येतील. So if any of you are going through the troubles of life today, आज जर तुम्ही कोणी या दरीच्या अनुभवातून, निराशेतून, आजारातून, दुःखातून जर जात असाल, you can, if you have faith, then you can come to the shadow of Sinai. आणि तुमचा जर देवावर विश्वास आहे तर नक्कीच तुम्ही त्या दरीतून परमेश्वरासमोर सिनाय डोंगरावर पोहोचू शकाल. There you can find the glory of God descending on Mount Sinai and speaking to you. आणि मग सिनाय पर्वतावर देवाचं गौरव उतरून येताना तुम्ही पाहाल, देव तुमच्याशी बोलताना तुम्हाला अनुभव घ्याल.
Then another the example or lesson in Moses' life, आणि मोशेच्या जीवनामध्ये एक पुढचा धडा आम्हाला पाहायला मिळतो, that Moses followed God even to the dead end. आणि अगदी मृत्यूच्या शेवटाच्या क्षणापर्यंत मोशे देवाचं आज्ञापालन करत राहा, त्याच्या माग त्याला अनुसरत राहिला. And we read in the Bible, actually the people of Israel never lived outside Egypt. आणि आम्ही पाहतो की मिस्रातून जे इस्रायल लोक होते ते कधीही बाहेर गेले नव्हते. And so they have to learn a new lifestyle. आणि मग मिस्रातून बाहेर पडल्यानंतर अरण्यामध्ये आणि बाहेर असताना इस्रायल लोकांना अनेक नवीन नवीन गोष्टी जीवनामध्ये शिकाव्या लागला. God took them through that experience and taught them a new lifestyle of living. आणि मग त्या अरण्यात असताना देवानं इस्रायल लोकांना अनेक नव्या गोष्टी शिकवल्या, यासाठी की त्यांच्या जीवनामध्ये त्या त्यांना उपयोगात आणाव्यात. But many times Israel was not able to focus their eyes on him. परंतु बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की अरण्यात असताना इस्रायल लोकांचे डोळे किंवा इस्रायल लोकांचं केंद्रबिंदू परमेश्वर नव्हता. So God has to bring certain situation in their life so that he can get their attention. म्हणून परमेश्वराने इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये अरण्यात असताना अशा अनेक गोष्टी केल्या, ज्याद्वारे इस्रायल लोकांचं नेत्र परमेश्वराकडे लागले, त्याच्या वाणीकडे लागले. Sometime no food, कधी कधी त्यांना अन्न मिळेना, sometime no water, कधी कधी त्यांना पाणी मिळेना, sometime the enemy surrounding them. कधी कधी शत्रू त्यांच्यावर चालून आले. Why God wanted them to focus on him so that he can provide, he can protect, he can sustain. आणि मग या सर्व प्रसंगातून देवानं इस्रायल लोकांना नेलं, यासाठी की इस्रायल लोकांना कळावं की देव त्यांचा संरक्षण करणारा आहे, देव त्यांचा पुरवठा करणारा आहे, देव त्यांचं संवर्धन करणारा आहे. One of the common phrase in the book of Exodus is the Lord went before them. आणि निर्गमांच्या ग्रंथामध्ये हे वाक्य आम्ही वारंवार वाचतो की देव आपल्या लोकांच्या पुढे चालत राहिला. Exodus 13:21. आणि निर्गम 13:21 there it says the Lord went before them. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की देव इस्रायल लोकांच्या पुढे चालत राहिला. So no matter what you face in your life, आज तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही जरी जात असला, but know that God goes before you. तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुमचा देव तुमच्या समोर चालत आहे. So that you may still grow in him, in the knowledge of him, mature in him, come to that position of leadership. आणि मग कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना जर देव तुमच्या समोर चालत असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही देवामध्ये, त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये वाढू शकता आणि नेतृत्वाच्या त्या हद्दीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. And then God gives promises to Moses. आणि मग देवानं मोशेला अभिवचन दिली, that I will fight for you. मी तुमच्यासाठी लढेन, I will fight for my people. मी माझ्या लोकांसाठी लढेन. But today, my beloved, the devil, we are not a match for the devil. आणि आज जर पाहिलं तर सैताना पुढे आमचा टिकाव लागू शकणार नाही. But before God, the devil is nothing, he is defeated. पण देवाच्या दृष्टीनं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीनं सैतान हा पराभूत झालेला आहे. God in us, that Satan is defeated. आणि मग आमच्यामध्ये जर प्रभू आहे, आमच्यामध्ये जर देव वस्ती करतो, तर मग आमच्या समोर सैतान हा हरलेला आहे. So what do we learn from Moses' life? आता मोशेच्या जीवनामधून आम्ही काय शिकतो? It is not your strength. आणि तो तुमचा मित्र आहे. It is not your strength. आणि तुमच्या सामर्थ्याद्वारे नव्हे, It is not your wisdom. तुमच्या बुद्धिमत्तेच्या द्वारे नव्हे, But it is by my power that you will see the victory. पण माझ्या सामर्थ्याच्या द्वारे तुम्ही विजय व्हाल, असं सेनाधीश परमेश्वर